नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला नवीन पद्धतीने बटाटा वाटाण्याची अशी भाजी मस्त बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। रेसिपी पूर्ण बघा म्हणजे कशी बनवली ती तुम्हाला कळेल। अर्धा किलो बटाटे घेतले होते मीडियम आकाराचे आणि शिजवून बघा असे साल काढून असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। त्याचे बारीक केले तरी चालतील, उभे कापले तरी पण चालू शकतात। एक वाटीभर वाटाणे घेतलेले आहेत, हे जे आपले फ्रेश वाटाणे आहेत आणि याला मी 10 मिनिटं फक्त थोडंसं मीठ टाकून उकळून घेतले, पूर्ण पाणी गाळून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा बघा अर्धा चमचा मोहरी, मोहरी एकदम बारीक आहे, मोहरी चांगली आपण भाजून देऊया। 1 चमचा जिरे, आता हे पण चांगले फुटून देऊया। आता ह्याच्यात टाकणार आहे मी कढीपत्ता, 2 चिमूट हिंग पावडर टाकायचे। गॅस आपला मीडियम आहे। त्यात मोठ्या आकाराचे बघा 2 कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहेत, बारीक जरी कापून घेतले तरी चालेल। आता कांदा पण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये बघा अर्धा इंच आलं, 6 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या मी कुटून घेतलेल्या आहेत। जास्त असं बारीक कुटलेलं नाहीये, दरदर असं कुटलेलं आहे। गॅस मीडियम आहे। आता हे 2 मिनिटं परतून घेऊया। 2 मिनिटं परतून घेतलेलं आहे। त्याच्यात टाकायची थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। आता गॅस करूया बारीक, मसाले टाकून घेऊया ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये बघा जिरे पावडर भाजून कुटून घेतलेली आहे, एकदम बारीक अशी कुटलेली नाही, दरदरी अशी कुटलेली आहे। 1 चमचा, तर चमचा तुम्हाला पहिला दाखवते, ह्या चमच्याच्या मापाने सगळं साहित्य आहे। मिक्स करून घेऊया। त्याच चमच्याने धने पण असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। अर्धा चमचा बडीशेप आहे, त्याच चमच्याच्या मापाने अर्धा चमचा बडीशेप, हे सगळं भाजून कुटलेलं आहे मोठं मोठं असं। त्या चमच्याच्या मापाने गरम मसाला पावडर 1 चमचा, चिली फ्लेक्स त्याच चमच्याच्या मापाने 1 चमचा, नसेल तर नुसती मिरची पावडर जरी तुम्ही वापरली तरी पण चालेल। अर्धा चमचा मिरची पावडर त्याच चमच्याच्या मापाने, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली आहे, तिखटाप्रमाणे घ्या। आणि जी हिरवी मिरची जी मी कुटून टाकली होती ना, ती पोपटी कलरची होती, त्यामुळे चव छान येते एकदम। थोडासा चाट मसाला, थोडासा आमचूर पावडर, 2-2 चिमूट टाकलेले, त्यापेक्षा जास्त नाहीये। चवीनुसार मीठ। आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस एकदम पहिलाच आपण बारीक केला तर मसाले टाकताना, कधी पण मसाले टाकताना गॅस बारीक करायचा। आता ह्याच्यामध्ये हे बटाटे टाकून घ्यायचे, पूर्ण अर्धा किलो होते आणि 1 वाटी वाटाणे आहेत, हे 250 ग्रॅम ते 300 ग्रॅम वाटाणे असतील। बारीक गॅसवरच हे पहिल्यांदा चांगलं मिक्स करून घ्यायचे आपल्याला। मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस अजून पण बारीकच आहे, बारीक गॅसवरच मिक्स करायचं। ह्यात टाकणार आहे कोथिंबीर, थोडीशी जास्त टाकलेली आहे, तर ही पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवलेला नाहीये। मसाले टाकल्यापासून गॅस बारीकच ठेवायचा। आता ह्याला 5 ते 7 मिनिट आपण झाकण ठेवूया बारीक गॅसवरच। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं तर 5 ते 7 मिनिट, एकदा पण मी हलवलेलं नाहीये। फास्ट गॅस करायचं नाही, कारण की जर कढई तुमची जर पातळ वगैरे असेल तर खाली लागेल। मस्तपैकी होते बघा आणि चवीला 1 नंबर लागते। काय होतं असं हॉटेलसारखी 1 नंबर चवीला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला झटपट अशी बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा 250 ग्रॅम बटाटे घेतले होते, त्याचे साल काढून बघा असे मोठे तुकडे करून घेतलेले। त्याच्यापेक्षा छोटे छोटे जरी तुकडे केले तरी चालतात आणि एकदम जर पातळ तुकडे केले तरी पण चालतात। त्याच्यासाठी बघा मी ठेचा घेतलेला आहे। ठेचा कसा केलेला आहे की 6 हिरव्या मिरच्या आहेत, अर्ध्या तिखटवाल्या आहेत आणि अर्धी पोपटी कलरच्या आहेत। त्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण आहे आणि अर्धा चमचा जिरे असं कुटून घेतलेलं आहे। मिरच्या काय भाजलेल्या नाही आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कोणत्या पण घेऊ शकता। पोपटी घेतल्या तरी चालेल आणि तिखटवाल्या जरी घेतल्या तरी पण चालेल। लोखंडाचा तवा ठेवलेला आहे, गरम झालेला आहे चांगला, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल एकदम आपल्याला बघायचं थोडंसंच टाकायचे आणि पहिलं गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा मोहरी, मोहरी जरा चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे, त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा जिरं, कारण जिरं कुटलं होतं, नाहीतर 1 चमचा टाकलं तरी पण चालेल। त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर आणि हा जो आपण ठेचा केलाय तो टाकायचा। आता ह्याला फक्त मिनिटभर आपल्याला पहिलं परतून घ्यायचे। परतून घेतलेलं आहे बघा 2 मिनिटं, मस्त असं भाजलं गेलेलं, एकदम असं भाजून घ्यायचं। ह्यात टाकायचे थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। जास्त काय टाकायची गरज नाही बघा, घरचे असले की कलर किती छान असा येतो। हळदीच्या पण मी 3 रेसिपी बघा अपलोड केलेल्या आहेत। तर ह्यात टाकायचं आपल्याला बटाटा, गॅस केलेला आहे थोडासा बारीक आणि हा बारीक गॅसवर ते 2 मिनिटं परतून घ्यायचं। बारीक गॅसवर बघा 2 मिनिटं मी परतून घेतलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला तर चवीनुसार मीठ आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेला आहे। गॅस बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवलेला नाही। आता आपण याच्यावर झाकण टाकायचं, झाकण जे लावलं आहे ना हे पॅक लावायचं, हे लक्षात ठेवायचं की त्याची वाफ गेली नाही पाहिजे। आणि बारीक गॅसवर याला एक 5 ते 7 मिनिट ठेवायचं। तर लक्षात ठेवायचं हा तवा आहे लोखंडाचा, जर तुमची कढई म्हणा काय म्हणा जर पातळ असेल ना तर एकदा दोनदा तुम्ही हलवा। आता मी काही हलवणार नाही, कारण माझं लोखंडाचा तवा खूप जाड आहे आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे।
5 ते 7 मिनिट झालेत बघा, मी झाकून ठेवलं होतं, पण झाकण काढूया. एकदा सुद्धा मी हलवलेलं नाही आहे बघा, मस्त असं होतं. आणि यात काय आपण पाण्याचा वापर वगैरे काय नाही, वाफेवरच मस्त असं शिजला जातो. एक नंबर बघा का. मोठा जरी केला ना तो का लगेच तुटतो. आणि हा कसं माहिती आहे का, वरण भात जर केला काय केला तर त्याच्याबरोबर ही खायला एक नंबर लागतो. तुम्ही असा जरी केला का नाही तरी एकदम छान होतं. कधी ज्वारीची भाकरी म्हणा, बाजरीची भाकरी म्हणा, सकाळच्या परी मुलांना टिफिनला द्यायचं असेल तर. पण काय करायचं माहिती आहे का, टिफिनला द्यायचं असेल तर एकदम थोडीशी मिरची टाकायची, जास्त बिलकुल टाकू नका. त्यात थोडासा मग मॅगी मसाला टाका, त्याची पण मी रेसिपी अपलोड केली आहे. त्यात थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर. आणि असं मोठ्या मोठ्यांना चपातीवर पोरांना खायला पण छान वाटेल. आणि एकदम जरी पातळ कापून जरी केला का नाही, उभ्या पुढे बारीक, तरी पण चालतील. तर अशा पद्धतीचं झटपट असं तुम्ही करून बघा. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा. आज मी तुम्हाला बटाटा आणि गवारी ह्याची चटणी बनवून दाखवणार आहे. मस्त लागते. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. मीडियम आकाराचे 2 बटाटे घेतले होते, स्वच्छ धुवून साल काढून बघा अशा पद्धतीत मी खिसून घेतलेले. ह्याच्यापेक्षा थोडेसे जरी मोठे जाडसर थोडे खिसले तरी चालतील, किंवा बारीक एकदम कापून घेतले तरी पण चालतील. मग खिसल्यानंतर चव छान येईल. गवारी घेतलेली आहे 200 ग्रॅम, आणि एकदम बघा अशी बारीक आहे, जास्त मोठी पण नाही जास्त बारीक पण नाही. अशा पद्धतीची गवारी असली की नाही की चटणी छान लागते. ह्याला काय केलेलं आहे माहिती का, स्वच्छ धुवून नीट करून बघा असे छोटे छोटे तुकडे करून मी चाळणीमध्येच ठेवलेले आहेत. कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण ही गवारी टाकून घेऊया. आणि गवारीला काय करायचं माहिती का, 2 मिनटं आपल्याला ह्याला परतून घ्यायचे चांगलं फास्ट गॅसवर. एकसारखं हलवून हलवून असं भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने बघा गवारी भाजून घ्यायची, अशी डाग पडस्तोवर चांगली भाजली पाहिजे. त्याला मी काढून घेते. खलबत्ता घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघा मिरची आणि मी लसूण कुटून घेतलेला आहे, आपल्याला रेसिपीसाठी पाहिजे म्हणून. आता त्यातच आपल्याला ही गवारी टाकायची. आणि गवारी काय माहिती आहे का, आपल्याला आबडधोबड फक्त कुटून घ्यायची आहे, जास्त अशी बारीक कुटायची नाही आहे, मोठी मोठीच फक्त कुटून घ्यायची आहे. अशी थोडी थोडी कुटायची, एकदम असं गाळ असा बारीक करायचं नाहीये, कारण की फक्त फुटली पाहिजे, त्याच्यामध्ये चव मुरली पाहिजे मिरची लसूणची. कुटून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीत, फक्त फुटली पाहिजे, अशी फुटली आहे बघा. त्याच कढईमध्ये बघा आपण तेल टाकून घेऊयात. आपण गवारी भाजून घेतलेली, जास्त काय तेल टाकायचं नाही, छोटी अर्धी पळी जरी टाकली तरी पण चालू शकतं. गरम होऊन देऊया. तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे. छोटा 1 चमचा बघा जिरं टाकायचं, आणि जिरं चांगलं भाजून घ्यायचं. जिरं बघा चांगलं तडतडलेलं आहे, त्यात टाकायचे 2 कांदे आहेत हे मिडियम आकाराचे. मोठ्या आकाराचा असला तर 1 टाकला तरी चालेल, आणि जास्त बारीक पण नाही जास्त असं मोठा पण नाही कापल्याला, मिडियम कापून घेतलेला. आता कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा बघा असा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकायचे 1 गड्डी लसूण आहे आणि 6 मिरच्या आहेत, त्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये, भाजलेल्या वगैरे काहीच नाही आहे. ह्यात थोडंसं कुटताना तुम्ही जिरं जरी कुटलं तरी पण चालेल. गॅस आपला फास्ट आहे. फास्ट गॅसवर आपण एक 2 ते 3 मिनटं एकसारखं परतून घेऊया. 2 ते 3 मिनटं परतून घेतलेलं आहे बघा. मिरची लसूण आपला कांदा पण चांगला भाजला गेलेला आहे. त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचं टोमॅटो, असं मोठं मोठंच कापून घेतलेलं आहे, जास्त बारीक पण कापलेलं नाही. त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ, आणि परतून घेऊया एक 2 मिनटं फक्त. परतून घेतलेलं आहे. त्यात टाकायचे आपल्याला आता ही गवारी जी आपण कुटून घेतली होती, भाजून कुटून घेतली होती, टाकून घेऊया. गवारी टाकून घेतलेली आहे. त्यात टाकायचे आपल्याला 2 ते 3 चमचे शेंगदाणे बघा, भाजून मोठे मोठे असे कुटून घेतलेले आहेत, हलवून घेऊया. आणि मिडियम आकाराचे 2 बटाटे मी बघा स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतले होते, आणि मी खिसल्यानंतर पाण्यातच ठेवले होते, जेणेकरून काळे पडू नयेत. गॅस फास्ट आहे. फास्ट गॅसवर एक 2 मिनटं फक्त मी पहिलं परतून घेते. 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे. आता गॅस करणार आहे थोडासा बारीक, आणि ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे, कलरवाली पण आणि तिखटवाली पण. आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली, ही लक्षात ठेवूनच तुम्ही टाका. पहिलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे, आणि एका जागी करून घेतलेलं, आणि गॅस एकदम बारीक केलेला आहे. आता बारीक गॅसवर एक 2 ते 3 मिनटं आपण ठेवून घेऊया झाकण. बारीक गॅसवर बघा 2 ते 3 मिनटं मी झाकून ठेवलं होतं. एक वाफ चांगली काढून घ्यायची, अशी मस्त होते, आणि शिजली पण जातील. गवारी बघा लक्षात ठेवा बारीक घ्यायची, जास्त अशी मोठी घ्यायची नाही. आता ह्यात टाकणार आहे कोथिंबीर, कारण की तुम्ही परत मला कमेंट कराल की शिजते का, तर शिजते. आपण जेव्हा गवारी चांगलीपणे भाजतो ना डाग पडस्तवर, आणि त्याच्यानंतर कुटतो का नाही, तर ती गवारी चांगली शिजली जाते. त्यासाठी गवारी जरा जास्त जाड अशी घ्यायची नाही, बारीक घ्यायची. जर तुम्हाला जाड घ्यायची असेल ना तर एकदम बारीक अशी कापून घेतली तरी चालेल, किंवा मोडून घेतली तरी चालेल. मस्त होते, चवीला तितकं छान लागतं ना, काहीतरी असं वेगळं. कारण की पावसाळ्या दिवसात काहीतरी असं वेगळं करायचं. जर भाजीला जर काय नसेल तर असं घरात जर असेल तर त्यात जरी तुम्ही केलं तरी चालू शकते. करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.